तर आता आम्ही रत्नागिरीपासून गाड्या घेऊन मार्लेश्वरच्या दिशेने जात होतो आणि अचानक रस्त्यात आम्हाला हा व्ह्यू दिसला. दाखवतो तुम्हाला. चला. आय गेस इथे खालती पाणी आहे. जर आम्हाला आंघोळ करायला भेटली तर काम भारी होऊन जाईल. पंपाचं पाणी सोडलेलं आहे. ए थांबवा थांबवा, खालती पाणी आहे रे. जाऊया काय? पुढून जाऊया. पुढे चल, पुढे चल. पुढे काहीतरी मोठा एरिया असेल थोडा. चल. ए भाई, खालती पाणी आहे. पाण्यात जरा आंघोळ करून येऊ. हां जाऊया ना. थांब थांब, पुढे असेल ना मोठा आहे. इथं मोठा असेल, हा छोटा आहे. चल चल ना भाई. असेल असं भरोसा नाही. अरे काहीतरी असेल बघूया. मोठे एकदम असेल. भाई पाणी गायब झालं. तर आता आपण आंघोळी चालू आहे आणि आंघोळी केल्याच्या नंतर आपण वरती जाणार आहोत मंदिरात पाया पडायला. अजून खाली पहाटी एकदम असा माउंटेनचा दृश्य बघू शकाल तुम्ही. एकदम असं वाटतं हिमाचल प्रदेशला आलं. तर आता आपण आंघोळ करून वरती दर्शनाला चाललो आहोत. 10 मिनिटं सांगितलंय वरती चढायला लागतात. 560 काहीतरी पायऱ्या आहेत. 560 मोजल्या त्यांनी मोजले असतील ना, जे इथे असतात काम करणारे. आता अलिबागला कशा मला इकडे आणल्याबद्दल, कारण चांगला हा दृश्य आहे इकडे बघण्यासारखा आहे. वरचा रस्ता तिकडचा मला एक बाकी काही नाही. वरचा तो डोंगर बघतो लय भारी. इथून जो धबधबा आता जी आपण आंघोळ केली ना, ते काहीच नाही त्याच्यासमोर. तो वरून धबधबा जो येतो ना, तोच हा तिकडे पुढे वाहत जातो.
फ्रीजचं पाणी होतं ते. मला काय वाटतं आपल्याशिवाय तर कोणच नाही. स्पा होता तो. कारण एवढं त्या बेकार रस्त्यामधून एवढा आपला कॉन्स्टंट पण करून आलो. पण इथं कोण दिसत का नाही आपल्याशिवाय. कारण तो रस्ताच खराब आहे एवढा. जर मंदिर स्पेशल असले पाहिजे तोच आहे तिकडे. मंदिर बंद झालं असतं त्याने मला आपल्याला तिकडे हाकललं असतं. मंडळी, काल आपली गाडी बंद पडली होती महाबळेश्वरला येताना. मग आपल्याला 1-2 तास त्याच्यामध्ये गेले. आपण ऑलमोस्ट 5 वाजता वगैरे निघालो होतो. 5-5:30ला निघालो होतो महाबळेश्वरवरनं. महाबळेश्वरचा खडा पॅच क्रॉस केल्याच्या नंतर गाडी आपली बंद पडली. त्यानंतर आपले 1-2 तास गेले. आपण कशी गॅरेजपर्यंत पोहोचवली गाडी. आणि नंतर तिकडे गॅरेजवाल्यांनी चेक केल्याच्यानंतर आपल्याला कळलं की इग्निशनचा प्रॉब्लेम आहे. तर ते काय रिपेअर तर होणार नाही. तर त्यांनी सांगितलं की असं सिग्नल लाईट देऊन तुम्ही करू शकता. तर तशी करता मयुरेची एक जवळपास तिथे पाळीच्या इकडे आत्या आहे. तर आम्ही तिथे रात्री आलो, जेवलो वगैरे आणि झोपलो. ते आता सकाळी उठलो. म्हणून आम्ही काल व्लॉग वगैरे काय करता नाही आलं, कारण आम्हाला ते टेन्शनमध्ये होतं, गाडी स्टार्ट नाही होत होती म्हणून. तर एवढंच होतं. आता आज नेक्स्ट डे आहे. तर आता आपण नेक्स्ट डेचा व्हिडिओ बनवूच. तर तोपर्यंत आता हा व्हिडिओ इथे संपतो. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.